हे मस्तक नतमस्तक व्हावं, कुठंतरी नतमस्तक व्हावं. हे मस्तक जर कुठंच नतमस्तक नाही ना झालं तर कपाळ मोक्ष होण्याची शक्यता जास्त असते. आता कपाळ मोक्ष शब्द कळलं नाही कळलं टकुरं फुटायची शक्यता जास्त असते. म्हणून हे थोडं लवतं राहावं. हे जे मस्तक आहे का नाही लई ताटपणा जास्त दिवस टिकत. समजा गावामध्ये, समजा बरं का, तुमच्या गावात तसं नाहीच, समजा कंसात समजा कंस बंद, समजा गावामध्ये काही लोक कामधंदा न करता नुसते कडक इस्त्रीचे कपडे घालून जर गावात लई आयटीत फिरायले ना, लई असं ताटपणानं फिरायले ना, तर गावातले मळक्या कपड्यातले, फाटक्या कपड्यातले, चुरगुळा झालेल्या कपड्यातले लोक त्यांना सांगतात की बाबा लई ताटपणा जास्त दिवस टिकत नाही, जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर लवकर राहावं लागते, तेव्हा यश मिळतं, नाही तर मिळत नाही. त्याला प्रमाण आहे, गोड प्रमाण आहे. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती, नम्र झाला भूता, नम्र झाला नम्र झाला. वाजवायचे असल्या तर इमानदारीनं वाजवा, दाखवा की इमानदारी पटकन. नम्र झाला भूता, गोड प्रमाण दिलं. संतांनी समाजाला नम्र व्हायला सांगितलं, पण आमचं दुर्दैव असं पांडू महाराज की आम्ही नम्र कमी नम्री लय झालो. बरं नुसते नम्री कुठं, 10 नम्री आहे आपण, म्हणून आपला मोबाईल नंबर पण 10 आकडी आहे, उगच नाही. माणसं नम्री लय झाले. म्हणून हे मस्तक पायावर असावं, नतमस्तक व्हावं. कुठं नतमस्तक व्हावं? मगाशी मी तुमच्या भगवान भोलेनाथाच्या मंदिरात गेलो आणि मंदिरात गेल्याच्या नंतर मला एक गोष्ट क्लिक झाली. पंढरनाथ भाऊ, आता माझा एक मित्र पुरातत्व खात्यात जॉईन झाला, फार गोड आहे, मन लावून ऐका. पुरातत्व खात्यात जॉईन झाला ॲज अ इंजिनियर बेसवर. तो आणि मी सोबत पॉलिटेक्निकला होतो आणि आम्ही सोबत असल्यामुळे तो माझा चांगला जीवलग मित्र अरुण बुवा, आणि तो पुरातत्व खात्यामध्ये ॲज अ इंजिनियर म्हणून जॉईन झाला. मागच्या 1-2-4 महिन्यापूर्वी त्याची माझी भेट झाली. भेट झाल्याच्या नंतर त्यानं मला पेढे दिले. म्हणला दादा बरं झालं बघ, नोकरीचं काही खरं नाही पण तरी मला लागली. ओके, सगळा आनंद. त्यानं दुसरा विषय काढला माझ्यापाशी. तो म्हणला दादा मी पुरातत्व खात्यात जॉईन झालो ते एक बरं झालं बघ. म्हणलं कसं काय? त्या निमित्तानं मला महाराष्ट्रातले हेमाडपंथी मंदिरं बघायची संधी मिळाली. आता हेमाडपंथी जुनी पाषाणाची मंदिरं ही पुरातत्व विभागात येतात ना, जुनी मंदिरं. मी म्हणलं मग आता हेमाडपंत नावाचा एक सेनापती आला होता भारतामध्ये राजाराम महाराजांच्या काळात, आणि त्या हेमाडपंत नावाच्या सेनापतीनं 3 गोष्टी आणल्या होत्या भारतात. 3 गोष्टी. पहिली गोष्ट आणली होती हेमाडपंथी मंदिरं, दुसरी गोष्ट आणली होती मोडी लिपी, आणि तिसरी गोष्ट आणली होती ढेकणं. ते हेमाडपंतांना आणलेली सगळी देणगी. हेमाडपंथी मंदिराचं स्ट्रक्चर बघा. तो म्हणला मी ॲज अ इंजिनियर विचार करत असताना विचार करतो की मंदिराचा सभामंडप मोठा आहे, मंदिराचा दर्शन मंडप पण मोठा आहे, पण मंदिराचा जो देवाचा गाभारा आहे ना, तो गाभारा लई छोटा केला इंजिनियरनं. मी म्हणलं मग? तो म्हणला त्याच्यापेक्षा जर गाभाऱ्याचा दरवाजा मोठा केला असताना तर लोक पटकन मध्ये गेले असते, पटकन बाहेर आले असते, जास्त गर्दी झाली नसती, जास्त रांग लावायची गरज पडली नसती. आणि त्याचं एका दृष्टीनं बरोबर आहे. मंदिराचा दरवाजा एवढा लहान असतो की मध्ये जायला आणि बाहेर यायला वेळ लागतो. पण मी त्याला उत्तर दिलं होतं, ते उत्तर मन लावून ऐका. त्याला मी बोलून गेलो की म्हणलं बाबा रे, दर्शन मंडपातली दर्शन रांग, कीर्तन मंडपातलं कीर्तन, भजन मंडपातलं भजन, हे सगळं ज्याच्यासाठी चालू आहे ना तो गाभाऱ्यात आहे. आणि गाभाऱ्यातला तो देव हृदयाच्या गाभाऱ्यात आणायचा असेल तर माणसानं वाकावं लागतं, हे त्या काळच्या इंजिनियरला चांगलं माहिती आहे. म्हणून हे मस्तक नतमस्तक व्हावं. कुठं नतमस्तक व्हावं? पायावर नतमस्तक व्हावं. आणि आता कोणाच्या पायावर व्हावं याला बी लई महत्त्व आहे ना. पाया कोणाच्या पडायचं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुमच्या माहितीच तो सांगतो, पाया पडायचा एक मोठा लट मोसम 5 महिन्यापूर्वी होऊन गेला. नाही का लागला मिळ? अहो 5 महिन्यापूर्वी कोण कसं पाया पडत होतं का वेगळं सांगायची गरज आहे का? दारात येऊन लक्ष राहू द्या म्हणून पाया पडत होतं. बरोबर आहे का नाही? पाया पडायचं ही गंमत आहे हो. लोक कोणाच्याही पाया पडतात. जरा माझा स्पष्ट स्वभाव आहे. काय झालं आमच्या संभाजीनगरला, मी ज्या कॉलनीत राहतोय ना,
तिथे एक मेळावा होता, मेळावा. आणि त्या मेळाव्याला सगळे राजकारणी लोक वगैरे येणार होते. हे पहा, मी कुठल्या पक्षाचं पेक्षाचं नाही बरं, आपल्याला जे वाटतंय ते बोलतो मी. मग ते नेते आले की आता एक नवीन फॅशन आली. नेता आला की त्याच्या गाडीजवळ जायचं, दरवाजा उघडायचा, पाया पडायचं. हे आता काही अशा काही वर्षातच सुरू झालं बघा, पाया पडायचं. नेत्याच्या पाया पडूचा काय अडचण नाही. माझ्या ओळखीचा एक गर्भ श्रीमंत माणूस आहे, प्रचंड पैसा आहे त्याच्याकडे. इतका पैसा आहे की अख्खा सप्ताह एकटा करील, पण पट्टी बी देत नाही, एवढा हलकट आहे. पैसा भरपूर आहे त्याच्याकडं, पण पट्टी सुद्धा देत नाही. आणि तो माणूस गडबडीनं गेला, नेत्याच्या पाया पडला, आणि पाठीमागून नेत्याच्या पोराची गाडी आली. नेत्याच्या पोराची म्हणजे नेत्याचा पोरगा हा पुढं चलून काय असतो, युवा नेता. युवा नेत्याच्या पाया पडलं. ते मला इतकं खटकलं. संध्याकाळी वेळ काढून मी त्याच्या घरी गेलो, रामराम घातला. ते म्हणला बसा महाराज. मी बसलो. कसं काय येणं केलं महाराज? म्हणलं काही नाही, सहज तुम्हाला गप्पा मारायला आलोय. बरं बरं बोला, कसं काय? म्हणलं स्पष्ट सांगू का? ते म्हणे सांगा. दुपारी तुम्ही नेत्याच्या पोराच्या पाया पडली, हे काही मला गोष्ट पटली नाही. आणि ते मला म्हणलं महाराज तुला नाही अक्कल. आणि महाराज लोकांच्या कोण कधी आकली काढील याची काय गॅरंटी? मी म्हणलं मी अक्कल शून्य हो, सोडा. पण तुम्ही त्याच्या पाया पडले ही गोष्ट मला खटकली. बरं ते तुमच्या नातवाच्या वयाचं पोरग आहे, माझ्या वयाचं पोरग आहे, तुम्ही त्याच्या पाया पडले. बरं ठीक आहे, तो वारकरी असता तर समजून घेतला असता आपण. कारण पंढरीसी कोणा नाही अभिमान, आणि पाया पडे जन एकमेका. तो जर पंढरीचा वारकरी असताना, आमच्या पंढरपूरच्या वारीमध्ये तसं नाही महाराज. पंढरपूरच्या वारीमध्ये कोण कोणाचाही पाया पडतं महाराज. इथं स्त्री पुरुष लहान थोर काही विचार नाही. मला कॉलेजमधल्या एका पोरानं प्रश्न विचारला होता, तुझ्या आज्याच्या वयाचे माणसं तू कीर्तनात उभे असल्याच्या नंतर पाया पडतात, तुला म्हणजे वाईट वाटत नाही का? आणि मी त्याला उत्तर दिलं होतं, पाया पडणारा माणूस उभ्या असलेल्या कीर्तनकाराच्या पाया पडत नाही, तर या गादीच्या पाया पडतो. ही भावना वारकरी संप्रदायाची. आमच्या पंढरपूरला तसंच आहे. आता पंढरीच्या वारीमध्ये पण काही गोष्टी घडतात. मी जरा घडलेलेच किस्से सांगतो तुम्हाला. मी पंढरपूरला वारीमध्ये सोपानदादांच्या दिंडीत चलतो, आपल्याला माहिती आहे. आणि माझी गावातून एक दिंडी असती. आणि 2-3 वर्ष झालं माझी बायको माझ्यासोबत असते दिंडीत. म्हणजे बायको दिंडीत नेणारा मी एक महाराज आहे. नाही का कळलं? हां. मग ते दिंडीमध्ये आम्ही नवरा बायको सोबत होतो. मग ती पोरं होते दिंडीत, ते म्हणजे बाबा फुगडी खेळा. मग फुगडी खेळली आम्ही. आणि जशी फुगडी झाली ना, बायको माझ्या पाया पडली, आणि दुसऱ्या क्षणाला मी बायकोच्या पाया पडलो. माझा एक कॉलेजमधला मित्र आला होता. तो म्हणला, दादा वहिनीनं तुझ्या पाया पडणं हे संस्कृतीला धरू नये, पण तू वहिनीच्या पाया पडणं हे काही मला पटलं नाही. आणि त्याला जे उत्तर दिलं होतं ते उत्तर मन लावू नाही का? त्याला म्हणलो मी ती माझी अर्धांगिनी आहे, माझी ती अर्धांगिनी आहे, ती माझी बायको आहे, ती माझी पत्नी आहे. पण पंढरपूरवरनं माझ्या गावच्या रस्त्याला ती माझी अर्धांगिनी आहे, पण आळंदी पंढरपूरच्या रस्त्यावरती माझ्यासाठी सुद्धा माऊली आहे. हा भाव वारकरी संप्रदायानं जिवंत ठेवला. हा भाव आहे महाराज. मी त्याला म्हणलं तुम्ही त्याच्या पाया पडले, मला ही गोष्ट खटकली. भरपूर वेळ झाल्याच्या नंतर ते म्हणलं महाराज माझी बी इजा नसती हो पाया पडायची. मग कसं काय पडले? 4-5 बिलं अडकले. तो काय अडकलेत? 4-5 बिलं. दादा हो, 4-5 बिलं काढण्यासाठी नको त्या नेत्याच्या पाया पडण्यापेक्षा इहलोकातलं आपलं बिल ज्यांच्या सहीनं देवाच्या दारात पारित होणार आहे ना, त्या संतांच्या पाया पडणं वर्तमानात सगळ्यात जास्त गरजेचं. मस्तक हे पायावरी, संतांच्या पायावर. आणि यात पुन्हा एक शब्द लय महत्वाचा आहे, वारकरी संतांच्या. कारण सध्या बाजारात लय संत झाले हो. माझा जरा स्पष्ट स्वभाव आहे. इतके संत झालेत की हिंगोलीच्या बाजारात दगड फेकून हाणला तर एखाद्या संतालाच लागेल. इतके बाजारात. आता मगापासून मला गरमायले, पण फॅन लावा म्हणायची हिंमत होईना माझी. कारण सध्या फॅनवाला बाबा लय फेमस आहे. त्याला असं 4 जण उचलून घेतात असा आधार आहे का नाही. आणि तो फिरणाऱ्या पंख्यामधली धूळ काढतोय, कपाळाला लावतोय भक्ताच्या, आणि त्याच्या पाठीमागं भजन वाजतंय, श्री कृष्ण गोविंद. नाही अहो त्याच्या पाठीमागं भजन आहे, लट्टो मोत्यानं अवतार घेशी. अहो मलाच इंस्टाग्रामला 1001 पोरांनी रील्स पाठवली अरुण भावती. नंतर दुसरा एक बाबा आलता बघा वाशिमच्या पलीकडला, तव्यावर बसून बिड्या फुकू लागला. बघितलं असेल तुम्ही. गरम तव्यावर बसून बिड्या फुकू लागला. एक वाक्य बोलतो जबाबदारपूर्वक, ज्याला समजेल त्याला समजेल. तव्यावर बसून आणि फॅनमध्ये बोटं घालून समाजामध्ये जो गरमी पैदा करतो ना, तो जीवनात कधीच संत होऊ शकत नाही. आपल्या आचरणातून जो समाजाला शीतलता प्रदान करतो ना, तो खरा संत असतो. आणि त्या संतांच्या पायावर श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, किंवा मस्तक ठेंगणा करी संतांच्या.
वारकरी संप्रदायासाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या तमाम संत मांदियाळीच्या चरणावर साष्टांग प्रणिपात करून आपलं हे श्री क्षेत्र मौजे लाख नगरी, तालुका औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली या नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ 16 व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16, श्री हरिभक्ती परायण गोभक्त शिवप्रेमी राष्ट्रीय कथा प्रवक्ते, गोसेवक म्हणून ज्यांना महाराष्ट्र ओळखतो, गायींच्या सेवेसाठी ज्यांचं फार मोठं काम आहे, फार मोठं योगदान आहे, ते राष्ट्रीय कथा प्रवक्ते श्री हरिभक्ती परायण भागवताचार्य सागर भाऊश्री महाराजजी यांच्या विद्वत्ता प्रचूर आणि अमृततुल्य वाणीतून आपण श्री शिव महापुराण कथेचा आस्वाद घेत आहात. आणि आजची ही कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आपल्या हिंगोली जिल्ह्यातलं, मराठवाड्यातलं, महाराष्ट्रातलं नोहे नोहे वारकरी संप्रदायाचं भूषण, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे, मला प्रत्येक अडीअडचणीमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम महाराज लोकांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार श्री हरिभक्ती परायण सोपान महाराज सानप शास्त्री आदरणीय दादांच्या आज्ञेवरून आणि या समस्त ग्रामस्थांच्या आयोजनातून, नियोजनातून, विशेषत्वानं तरुण मित्र मंडळाच्या एक संघटेतून आपल्या गावामध्ये पार पडत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाची आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. भगवंत जशी बुद्धी देतील तशी आपल्याला ही सेवा पुढे घेऊन जायची आहे. फक्त 2 नम्रतेच्या विनंती आहेत. फ्रेश बसा बरं, फ्रेश बसा. तुम्हाला काही ताण आहे का इकडं? तुम्हाला काही हप्ता बिप्ता आला का? फ्रेश बसा. मग आपल्या लोक कीर्तनात फ्रेश लागतात. जेवण बिवण जास्त झाले. मला लोक इमानदारीनं फ्रेश लागतात, नाही तर लोक कीर्तनात असे बसतात जसं काय आता 11 वाजता येऊन मला फोकायचंय म्हणजे मैताला गेले नाही. तसं एक कीर्तनात बसायचो नका, पाया पडतो मी तुमच्या. एकदम फ्रेश. एवढं चांगलं वातावरण आहे, फक्त लोक फ्रेश पाहिजे. आणि कीर्तनातच नाही, जिंदगीत एनी टाईम माणसाने फ्रेश बसलं पाहिजे, या मताचा आहे मी. आता तुमच्या गावात मी पहिल्यांदा आलोय का नाही? इथं कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे आपल्याला माहिती का? कीर्तन झाल्यास पाया पडताना कोण कितीची नोट दिली ह्याच्यावरून ठरविल मी. कोण श्रीमंत कोण गरीब आपल्याला माहित नाही, पण तुमच्या गावातल्या श्रीमंत माणसाची यादी सांगतो. जो माणूस रस्त्यानं चालत असताना समोरून येणारा माणूस त्याला पाहून आनंदी होतो ना, तो गावातला नाही जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, जगातला. आणि एखादा जर माणूस असा असेल, त्याला बघून पोरं रस्ता बदलत असतील, तर त्यानं योग्य निर्णय घ्यावा. सुख परावी या सुखे सुखा म्हणे सुख परावी या सुखे अमृत हे मोठे प्रवचने अमृत हे मोठे प्रवचने सुख पराविये सुखे. अहो दुसऱ्याच मोठं गंमत आहे हो. पण काय झालंय आमचं माहिती का? गुरुजी लोक सुखी आहेत. मी प्रामाणिकपणे जाहीर सांगतो, गणेशदादा लोक लई सुखी आहेत, फक्त दुसऱ्याचं जास्त सुख बघून दुखी आहेत. नाही का कळलं? माणूसाला स्वतःच्या दुःखाचं जास्त टेन्शन नाही, समोरच्याच्या सुखाची जास्त चिंता आहे. म्हणजे आमच्या भाषेत सांगू का, मला तारका कमी आहेत हे आमचं दुःख नाही, माझ्यापेक्षा त्याला जास्त आहेत हे दुःख नाही. लई मोठी गोष्ट आहे. आणि हीच वैशिष्ट्य माणसाचं. पण आनंदात राहायचं, एकदम फ्रेश वातावरण, अत्यंत आनंदीमय वातावरण आहे. आणि मोकळं सांगू का, जरा मोकळं बोलू का, मसनवाट्यात बी लोक सिरियस बसत नाहीत हल्ली. असेल ना गावात? गावात आहे का नाही? मग तसं सांगा ना, जवळच आहे का? म्हणून फील यायला का काय तो असं फ्रेश बस. बरं तुमच्याकडे ती मसनवाट्यात भाषणाची पद्धत आहे का? आहे का नाही? एक ठरवा काय तर नाही. हां जमलं. तो काही काही ठिकाणी लय पद्धत गोड आली जबाबदार, मग ते अशा भाषणं ठोकतात, आज या ठिकाणी आपल्या गावचं, मग त्याला नाव माहीत नसतं, यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आता निधन दुःखदच असतं ना, का कोणी म्हणतंय महादेवाच्या कृपेने गेले? आणि ती बोलणारं एवढं हलकट असते, त्याला नाव माहीत नसते, तरी त्याचा पुढचा डायलॉग असते, त्यांचे माझे लय जिव्हाळ्याचे संबंध होते. एकानं तर भाषणात सांगितलं, अरे या आजीनं मला मागच्या इलेक्शनला स्वतःच्या हातानं भाकरी करून खाऊ घातल्या. आणि त्याचं पोरग म्हणलं 10 वर्ष झालं म्हातारी आतुरणात आहे, कधी भाकरी खाऊ घातल्या काय माहिती हो. असं ते गंमत असते. बरं ते भाषण कुणी ऐकते का? इकडे बघा, कुणीतरी ऐकते का? मसनवाड्यातलं भाषण किती मिनिटाचं कुणी ऐकते का? पाहुणे रावळे, अहो पाहुणे लांब सावली बघून बसतील,
आणि भाषण जर लई लांबलं ना आटप पटकन आटप रे आटप की पटकन जायचंय मला आणि तुझं काय आटप पुन्हा मला जनावराला चारा पाणी करायचं तुझं काय आटप बरं ते घरातले माणसं ऐकतात का मोकळं सांगा घरातले अहो घरातले टेन्शनमध्ये असतात ना आता वाटण्या कशा करायच्या हे हो आपलं महाराज कोणता बोलवायचा तिरवीला जास्त खरं झालं काय नाही घरातलेही ऐकत नाहीत दादा आता ऐका विनोद सगळा बाजूला ठेवा वक्तृत्वाचं प्रगटीकरण तिथंही आहे वक्तृत्वाचं प्रगटीकरण इथंही आहे ऐकणारे श्रोते तिथंही आहेत ऐकणारे श्रोते इथंही आहेत पण तिथल्या आणि इथल्यामध्ये फरक असा आहे तिथं बोलणाऱ्याला किंमत नाही तिथं ऐकणाऱ्याला किंमत नाही आणि ज्याच्या संदर्भानं बोलायचं त्याची किंमत संपली म्हणून आपण तिथं एकत्रित येतो पण या जगाच्या पाठीवर एकमेव अशी जागा आहे जिथं बोलणाऱ्याला किंमत आहेच पण त्याच्यापेक्षा दुप्पट किंमत ऐकणाऱ्याला आहे ती जागा म्हणजे ही जागा आहे आणि जगात देवापेक्षा किंमतवान कोणीच नाही म्हणून कीर्तनामध्ये एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये आणि दुसरी विनंती जेव्हा जेव्हा देवाचं भजन होईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं देवाचं भजन करू आणि या कीर्तनाचा आपण आनंद घेऊ विठ्ठल माझ्याकडं वेळ कमी आहे मला अभंग सोडवायचा आहे अभंगाचं चिंतन मांडायचं आहे फक्त वारकरी संप्रदायाच्या बाबतीतली एक गोष्ट माझ्या वाचनात आली काही दिवसापूर्वी आणि ती गोष्ट अशी अगोदरच्या काळामध्ये अगोदरच्या काळामध्ये तुम्हाला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल अगोदरच्या काळामध्ये जर तुम्हाला प्रवचन ऐकायचं असेल अगोदरच्या काळामध्ये जर तुम्हाला भागवत शिवमहापुराण या सगळ्या गोष्टी ऐकायच्या असतील ना तर तुम्हाला एखाद्या स्वामीच्या मठामध्ये जाऊन ऐकावं लागायचं अगोदरच्या काळात म्हणजे वारकरी संप्रदायाच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या अगोदर ज्ञान हे लोकांपर्यंत आलेलं नव्हतं अगोदर वारकरी संप्रदायाच्या अगोदर 12व्या शतकाच्या अगोदर ज्ञान हे मठापुरतं ज्ञान हे मंदिरापुरतं ज्ञान हे आश्रमापुरतं मर्यादित होतं वारकरी संप्रदायाने जगातली पहिली क्रांती जर कुठली केली असेल ना तर मठात ज्ञान लोकांच्या दारापर्यंत घेऊन जाण्याची सगळ्यात मोठी क्रांती केली अगोदर ज्ञान तिथं जाऊन ऐकावं लागायचं पण नाथ महाराजांनी दार उघड वये आता दार उघड या शब्दामध्ये लोकांच्या घरापर्यंत ज्ञानाची गंगा आणली हे वारकरी संप्रदायाचं मोठेपण आहे वारकरी संप्रदाय म्हणजे काय साधी गोष्ट नाही दादा वारकरी संप्रदायाने ही क्रांती केली वारकरी संप्रदायाची आणखीन एक मोठी क्रांती सांगू का आता आपल्या इथं फक्त व्यवस्थेच्या अभावी इकडं पुरुषांचा बोर्ड लावलाय आणि इकडं स्त्रियांचा बोर्ड लावलाय हे मध्ये इथं आम्हाला चलत येण्यासाठी हे छोटंसं स्टेज काय म्हणू आपण त्याला रस्ता केलाय रोपवे केल्यासारखं केलंय इकडं महिला आहेत इकडं पुरुष आहेत या जगाच्या पाठीवर संस्कृतीमध्ये असे फार मोठे अडथळे होते स्त्री आणि पुरुष समानतेचे आणि या जगाच्या पाठीवर हे सगळे अडथळे दूर करून स्त्री आणि पुरुष या दोघांना समानतेचा न्याय जर जगात पहिल्यांदा कोणी दिला असेल ना तर तो वारकरी संप्रदायाने दिला महत्वाच्या 3 गोष्टी अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं मराठीचं आणि जावेद अख्तर नावाचा एक लेखक आहे तुम्ही वाचला असेल ऐकला असेल फार मोठा लेखक आहे शायर आहे त्याचं भाषण झालं अखिल भारतीय साहित्य संमेलनात गुरुजी आणि त्याचं एक वाक्य फार गोड बोलून गेला तो जावेद अख्तरांनी असं सांगितलं की 12व्या शतकामध्ये युरोप फ्रान्स जपान अमेरिका यासारख्या देशामध्ये स्त्रियांना बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं स्त्रियांना बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं एक शायराच्या त्या आम्हाला ओळी आठवतात म्हणून सांगतो आता विषय आपला तो नाही पण संप्रदायाचं मोठेपण सांगायचं आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये एक शायर म्हणतो बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप बाल्य तारुण्य वृद्ध या तिन्ही अवस्थेत जेव्हा स्त्रियांना गप्प केलं जात होतं ना बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं 12व्या शतकात युरोप फ्रान्स जपान अमेरिका यासारख्या सदन देशामध्ये स्त्रियांना बोलू दिलं जात नव्हतं त्या 12व्या शतकात माझ्या भारतात माझ्या महाराष्ट्रात आणि माझ्या वारकरी संप्रदायात माझ्या जनाईनं लिहिलं डोईचा पदरा आला खांद्यावरी आणि भरल्या बाजारी जाईन मी ही सगळ्यात मोठी क्रांती वारकरी संप्रदायानं घडवून आणली आणि आपण त्याचे पायीक आहोत आणि या वारकरी संप्रदायानं बाकीच्या सगळ्या गोष्टीला बाजूला केलं सगळ्या गोष्टीला योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंबधर देव प्राप्तीसाठीचे बाकीचे सगळे मार्ग बाजूला केले आणि या कलियुगामध्ये देव प्राप्तीसाठी सगळ्यांना सुलभ सगळ्यांना सोपा सगळ्यांना पटेल पचेल रुचेल असा एक महामार्ग निर्माण केला आणि तो महामार्ग म्हणजे कीर्तन तो महामार्ग म्हणजे देवाचं नामचिंतन कलियुग माझी करावे कीर्तन कलियुग माझी करावे कीर्तन नारायण जैन
करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटील सोपे वर्मा आम्हा सांगितले संती टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. बस एवढंच सांगितलं, दुसरं काही सांगितलं नाही. देवाचं नामचिंतन, देवाचं भजन, याच मार्गाने आपण आयुष्यात देव प्राप्त करून घेऊ शकतो हे संतांनी सांगितलंय. मला विषयाकडे यायचंय म्हणून इकडे बघा. जेव्हा जेव्हा कीर्तनामध्ये भजन होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी वाजवायची आणि मुखानं देवाचं नामचिंतन करावं. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. कीर्तन 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 म्हणजे काय दादा? कीर्तन म्हणजे फेटा बांधणं, कंबर बांधणं, लोकांना 2 तास हसवणं, लोकांच्या समोर 2 तास वक्तृत्वाचं प्रगटीकरण म्हणजे कीर्तन नाही. तर कीर्तन म्हणजे देवाचं अखंड नामचिंतन करणं म्हणजे कीर्तन. कीर्तनाची दुसरी व्याख्या नाही. मी ज्यांच्याकडे चातुर्मासाला होतो ते वारकरी संप्रदायाचं वैभव, वैकुंठवासी, गाथामूर्ती, परमस्नेही, परमादरणीय रामचंद्र बोधेबाबा. बोधेबाबांच्या जीवनामध्ये, बोधेबाबांच्या जीवनाचा चरित्र वाचत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. बोधेबाबांनी एकच कीर्तन केलं महाराज, एकच. संस्थेचं 4थ्या वर्षाचं पाठाचं नित्यनेमाचं कीर्तन केलं. नंतर बोधेबाबांनी कीर्तन केलं अशी नोंद माझ्या वाचनात नाही बरं का. मी लहान माणूस आहे, परीक्षेचं कीर्तन केलं फक्त. नंतर बोधेबाबांनी कीर्तन केलं नाही, पण माझ्यासारखे लाख कीर्तनकार एका तराजूमध्ये आणि बोधेबाबांचा एक शब्द एका तराजूमध्ये. ही ताकद कशामुळे आली तर नंतर बोधेबाबांनी अखंड भगवंताचं नामचिंतन केलं, अखंड गाथेचं पारायण केलं. ही कीर्तनाची साधी व्याख्या आहे. म्हणून कीर्तनामध्ये कीर्तनकार भजन करा म्हणतात तेव्हा सगळ्यांनी भजन केलं पाहिजे, प्रामाणिकपणे सांगतो. आता हे भजन का करावं याचेही कारण आहे. मला कॉलेजमधल्या एका पोरानं प्रश्न विचारला होता, गणेश भाऊ. आता मी कॉलेज करत करत कीर्तन करतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कॉलेज करत करत म्हणजे मी BA केलं, MA केलं, MPhil केलं आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी PhD करतोय. म्हणजे मी शिकलेला महाराज आहे. असं टोकऱ्यात फिट राहू द्या. पण या बाकीच्या सगळ्या डिग्री एकीकडं आणि हरिभक्तीपरायण ही डिग्री एकीकडं. ही पण तेवढीच वस्तुस्थिती आहे. हां, माझ्याकडे बघा मी काय सांगतोय ते. मला एका पोरानं कॉलेजमधल्या प्रश्न विचारला. तो म्हणला, दादा कीर्तनामध्ये हे लोक विठ्ठल विठ्ठल का म्हणतात रे? मी म्हणलं तुला काय वाटतंय? काय नाही म्हणला, बोलणाऱ्या महाराजाला काय बोलायचं सूचना गेलं की ते विठ्ठल विठ्ठल म्हणते. लोकांचे तर्क फार डेंजर असतात. बोलणाऱ्या महाराजाला काय बोलायचं हे कळना गेलं की ते काय म्हणते, विठ्ठल विठ्ठल म्हणते. त्या गॅपमध्ये इथं साठवीत मग लोकाला. मी त्याला म्हणलं, अरे बिना विठ्ठल विठ्ठल म्हणता मी 2-3 तासाचं व्याख्यान पण देतो ना. व्याख्यानामध्ये विठ्ठल विठ्ठल नाही, कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल आहे. का? त्याचं जाऊ द्या, बाकीचं सोडा, लांब सोडा. माझं वैयक्तिक सांगतो. मी तर कीर्तनात भजनाचा 8 तास एकाच गोष्टीमुळे करतो. आतापर्यंत शंकरबुवा माझ्या कीर्तनामुळे कोणाचा उद्धार झाला नाही आणि आज पण कोणाचा होणार नाही. उगाच घेतली रे तारीख मी, सरळ उत्तर दिलं नाही. आणि अज्ञानात सुख असतं, ही गोष्ट खरी आहे. जेवढा माणूस अज्ञानी ना तेवढा माणूस सुखी. ज्ञान प्राप्त झालं की तर्क सुरू होते. आपल्याला समजलं असं सांगतो. जोपर्यंत खाली बसलेल्या माणसाला पकवाज लागलाय का नाही हे कळत नाही ना तोवर ते महाराजाचं ऐकते. आणि ज्या दिवशी खाली बसलेल्या माणसाला स्वराचं ज्ञान झालं ते 2 तास महाराजाचं ऐकत नाही, पकवाजाला खुनविते. गट्टावड वादी चढव, गट्टावड वादी चढव. हे अज्ञानातलं सुख आहे हो, दुसरं काय नाही. त्यांनी उत्तर दिलं नाही आणि ते 100% खरं आहे. आणि जबाबदारपूर्वक बोलेल, माझ्याच नाही कुठल्याच कीर्तनकाराच्या कीर्तनानं तुमचा उद्धार होईल याची 100% गॅरंटी नाही. पण कीर्तनात केलेल्या भजनामुळे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही याची 200% गॅरंटी आहे. 200% गॅरंटी याची. कारण कीर्तन म्हणजे देवाचं भजन आहे, बाकी काहीच नाही. कीर्तन म्हणजे दुसरी गोष्टच नाही. आणि आता मोकळं सांगा, किती वर्ष झालं सप्त्याला? हा, कळत नाही तेव्हापासून सप्ताह, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही लय महाराज बघितले आहे का नाही? लय महाराज ऐकले. मोकळं बोला, मोकळं बसा. तुम्हाला काय ताण आहे का? मोकळं बसा. टेन्शन असलं तर मला सांगा, मी जाताना डबल करतो. असं फ्रेश बसा. खरं सांगा बरं, एवढ्या वर्षात एवढे महाराज आले, तुम्हाला महाराजांनी काही मागितलं काही तो उभं राहून? आता जे काही मागायचे ते अगोदरच संयोजकाला मागितलेलं असते. त्याच्यामुळे तुम्हाला मागायचा काय प्रश्न? पण एक तरी महाराज तुम्हाला इथं वरून म्हणले का अंगठ्या हाना फेकून? तुम्हाला काही मनी बिनी काही कानातले बिनातले मागितले का? मोकळं सांगा बरं. मी मागितले तरी तुम्ही देताल का? तूही काढून घेताल म्हणा, पण द्यायचा काय विषय? इथं उभा राहणारी माणसं तुम्हाला काहीच सांगत नाहीत, काहीच मागत नाहीत. पण इथं उभा राहणारा प्रत्येक माणूस बेंबीच्या देठापासून एकच विनंती करतो तुम्हाला की तुम्ही हातानं टाळी वाजवा, मुखानं देवाचं भजन करा. कर टाळी बोला मुखीना, बरोबर आहे. दुसरं कीर्तनकारांनी तर काही सांगितलं का? ज्ञानी असेल, विद्वान असेल, अभ्यास कमी असेल, जास्त असेल, काही असेल, पण इथं उभा राहणारा प्रत्येक कीर्तनकार तुम्हाला देवाचं भजन करा हेच सांगतो, दुसरं नाही सांगत. आता दुसरा प्रश्न, खरं बोलायचं, खोटं कुणी बोलायचं
नाही. महाराजांना सांगितल्याशिवाय भजन करायलोत का आपण? मोकळं सांगा. बरं आता पुढचा प्रश्न विचारतो, सांगितलं तरी करायलात का? उगा खरं सांगा. आता लय जुना सप्ताह म्हणून मी सोडून दिले दादा, लोकांनी भजन करा आणि बिरा सोडून दिले. आपण करू वाटलं करा. तुम्ही कीर्तनात आले हे महाराजावर उपकार आहेत. काय बोला. मी त्या सातारा जिल्ह्यात गेलो म्हणलं भजन करा. एक म्हातारा म्हणलं तुला कशाला आणलंय? गप तवापासून शांतच झालो मी. ते म्हणलं अरे तुला कशाला आणलंय, तुला काय फुकट आणलंय का? म्हणलं घर आहे. बरं आता दुसरा प्रश्न, बारीक चिंतन आहे. कीर्तनकारानं तुम्हाला भजन करा म्हणल्यानं आणि तुम्ही भजन नाही केल्यानं कीर्तनकाराचं काय नुकसान आहे? येथे कोणाचे काही बागले अनहित केले, अनहित तुम्ही पाठी टुचली बो आम्हाला. नाही राहू दे राहू दे राहू दे. त्याने एखादी तारीख दिली तर दिली, राहू द्या. येथे कोणाचे काय बा गेले आणि ज्याचे त्याने अनहित केले. अहो तुम्ही भजन करा नाही करा, कीर्तन करायचं काय नुकसान आहे? पोरं म्हणणार आहेत का महाराज तुमच्या कीर्तनात भजन कमी झालं 5 कमी घ्या? उलटा आता येताना मला म्हणले अर्धा तास जास्त बोला 10 जास्त देतो. म्हणले ना उगाय का कीर्तनकाराचं काही नुकसान आहे का? बरं पुढचा प्रश्न. 12व्या शतकापासून ज्ञानोबारायांनी ते अगदी तुकोबाराय निळोबारायांपर्यंत, अगदी गाडगे महाराजांपर्यंत, ते अगदी आपल्या वारकरी संप्रदायातल्या तमाम संत मंडळीपर्यंत सगळ्यांनी आपल्याला भजन करायला सांगितलं ना आपण भजन नाही केलं. याच्यामध्ये ज्ञानोबारायांची काही महती कमी झाली का? तुकोबारायांची काही महती कमी झाली का? बाकी संतांची महती कमी झाली का? नाही हो. याच्यामध्ये नुकसान कोणाचं? ज्ञानोबारायांनी काकड्यात सांगितले. फार गोड बोलले ज्ञानोबा. वाजत से बोंब कोणी न ऐकत कानी, वाजत से बोंब कोणी न ऐकत कानी. हरी हरी न म्हणता जमा थोर झाली हरे. हरी हरी न म्हणता जमा थोर झाली हरे. हरी हरी न म्हणता जमा थोर झाली हरे. हरी हरी न म्हणता प्रमाणे वाजत से बोंब कोणी न ऐकती कानी. मी कधी गात नाही कीर्तनात, पण ह्यांच्या जीवावर आता उड्या हाणायलोय. हा वाजत से बोंब, बोंब मारली आणि नुकसान कोणाचं झालं? हरी हरी न म्हणती तया थोर झाली. आता हे काकड्यातलं प्रमाण आहे. आपल्या सप्त्यात काकडा आहे ना? आहे ना महाराज? लोक आहेत ना काकड्याला? एवढे किती आहे? किती सांगा ना, मोकळं सांगा ना. किती? 7. वा. आणि इमानदारीनं माणसाला 7च लागते. बारकाईनं अभ्यास करा. माणसाच्या कामाचे 7च. 4 खंदेकरी, 5वा मडका धरी, 6वा मडका फोडणारा,
आणि 7वा ते टिंबा पिटविणारा. बस ह्याच्या पलीकडं माणसाचं भांडवल. आणि आपल्या इथं काकड्याला बी किती आहेत? 7. अहो तुमच्याकडं तर 7, काही भागात 2च आहे. आणि 2च म्हणतात उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा. पांडुरंग खरंच उठला. सकळा आम्ही दोघं म्हणजे सकळा. कशाचा काकडा, हे झोपीत वाकडा तिकडा, आणि कशाचा काकडा. उलट सिस्टीमवाल्याला येऊन भेटतात लोक. हो, आणि सिस्टीमवाल्याला म्हणतात हरिपाटाला वरचे भोंगे चालू ठेव, कीर्तनाला बी वरचे सगळे भोंगे चालू ठेव, पण काकड्याला वरचे बंद कर बघ सगळे. तुला सांगायलो ते मला मी पैसे घेतात 5 माझ्याकडून जास्त घे, पण वरचे भोंगे बंद कर. ते मला कस काय लई साखर झोप असतील ते लई उडत. अवघड झालं हो, लय अवघड झालं गुरुजी. आमची गत कशी झाली माहिती का? ते काही शहरामध्ये नेपाळी लोक फिरतात बघा रात्री. नेपाळी लोक काय म्हणतात त्याला? गुरक्या सलाम शाबजी 10 रुपये देऊ ना असतात ना ते. आणि ते रात्रभर बोंबलत फिरतात. होशियार जागते रहो, जागते रहो, जागते रहो. जमलं ना? म्हणजे यदा कदाची जर 3री लाट आली आणि हे सगळं बंद झालं तर मधला एखादा धंदा असा म्हणून मी प्रॅक्टिस करायला ह्याची. आता रात्रभर बोंबलत फिरते ते रात्रभर. आणि माणसाचा स्वभाव एवढा हलकट आहे ना, गुरख्याचा आवाज कानावर पडला की घरात झोपलेला माणूस म्हणते गुरख्या आला झोपा आता निवांत. बरोबर आहे. आमच्या गावामध्ये एक चोरी झाली, जिथं राहतो ना मी संभाजीनगर, तिथं चोरी झाली गुरुजी. आणि ती चोरी CCTV मध्ये पकडली. CCTV फुटेज आणलं पोलीसवाल्यांनी, लॅपटॉपवर ओपन केलं, बघू लागले. आणि पोलीसवाल्यांच्या लक्षात आलं की इथं चोरी होत असताना गुरख्या समोरून गेलाय आणि ओरडत गेलाय जागते रहो म्हणून, आणि त्याच्या समोर चोरी होईल. पोलीसवाल्यांनी त्याला बोलविलं, उभा केलं. त्याला म्हणाले तेरे समझ में नहीं आता, डर गया था क्या तू, डरा था क्या हुआ, तेरे सामने चोरी हो रही तू वहाँ से जा रहा, तेरे को समझ में नहीं आता, तेरे को दिखाई नहीं देता. तो मला साहब मेरे को रात का दिखताच नाही. आता काहीला उद्या गुरक्या दिसल्यास कळलं, काय अडचण नाही आपली. म्हणजे ज्याला रात्रीचं दिसतच नाही त्याच्या जीवावर आम्ही घरामध्ये निवांत झोपतो. आणि ज्या काकड्यातून समाजाला जगण्याचा दृष्टिकोन संतांनी दिला ना, तेव्हाही आम्ही घरात निवांत झोपतो. हे समाजाचं दुर्दैव आहे, बाकी दुसरी काही गोष्ट नाही. वाजवा. नाही कळलं तरी वाजवायचं, कारण मी चांगलंच बोलतोय म्हणून मी ही तारीख घेतली, बाकी काही नाही. आणि वाजवायचं. बाकी काही तुम्ही देणार आहेत का माझं चांगलं वाक्य आवडलं म्हणून? महाराज माझ्याकडून 1000 कोणी म्हणणार आहे का? हे का, मी एक प्रामाणिकपणे सांगत असतो. एखादी चांगली चाल म्हणली, एखादा चांगला बोल वाजवला, कळू नाही कळू, टाळ्या वाजवायच्या. पण घोटाळा कसा आहे? एका कीर्तनात मी म्हणलं वाह क्या बात है, वाह वाह क्या बात है. खाल्ले म्हणले अरे बात क्या है, बात क्या है ये तो बताओ. तुम्हाराच बोल रे वाह क्या बात है, वाह क्या बात है. तसं का टाळ्या वाजवायच्या? कारण तुमची टाळ्यांची दाद ही कलाकाराची जायदाद असते, जायदाद. फक्त टायमिंग हुकू द्यायची नाही, टायमिंग हुकू द्यायची नाही. आणि कीर्तनात टाळी वाजवायची टायमिंग त्याच माणसाला जमते ज्याला सकाळी पार्लेजीचं बिस्किट चहामध्ये बुडवून अंगावर न पडता खाता येतं. सगळ्यात मोठी टाइम मॅनेजमेंट आहे. ते बिस्किट किती वेळमध्ये ठेवायचं आणि कोणत्या टायमाला पिकअप घ्यायचं कळलं पाहिजे. नाही तर बरेच जण असं टीव्हीच्या नादात मध्ये ठुतेत, उचलाय बघते, ते अंग सोडून अर्ध कपात पडते, अर्ध पॅन्टीवर पडते. तरी हे पॅन्टीचं पुसून चाटते, आपलीच आहे म्हणते, काय अडचण नाही. आणि मग चमचा मागते बायकोला, ए चमचा घे बरं गाळ काढायचा. तसं झालं नाही पाहिजे, परफेक्ट टाळ्या वाजल्या पाहिजेत विठाला. आपल्याकडे वेळ कमी, मला बोलायचंय जास्त. ज्ञानोबराय म्हणले भजन न करणाऱ्याची हानी आहे. हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. हानी होते, हानी. ज्ञानोबरायांनी सांगितलं हानी होते, आणि तुकोबरायांनी नेमकं काय हानी होते हे पहिल्या चरणात सांगतो तुम्हासी. हजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी, हजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी, हजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी, हजारे विठ्ठला.
तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला तुकोबारायांनी अभंगाच्या पहिल्या चरणात डायरेक्ट हानी सांगितली. काय हानी होते? नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. विठ्ठलाला भजा, देवाचं भजन करा. नाही केलं तर काय होईल? नाही तरी गेला. आता नाही तर हा शब्द परिणाम दाखवतो. काय दाखवतो? परिणाम. सत्याकडे ये नाही तर. बरोबर आहे का? माझे पैसे दे नाही तर. आणि काही असे बी असतात, सत्याकडे जाऊ नको नाही तर. नाही तर म्हणलं की त्याच्यामध्ये काय असतं? परिणाम. तुकोबाराय म्हणले विठ्ठलाला भजा, विठ्ठलाचं भजन करा. जास्त विस्तार करत बसत नाही. विठ्ठलाचं भजन करा. नाही केलं तर नाही तरी गेला. आता याचे 2-3 प्रवाह निघतात. या चरणाचे उत्तरार्धाचे 2-3 प्रवाह निघतात. काय प्रवाह निघतात? मराठी भाषेचं एक वैशिष्ट्य बघा. मी मराठी साहित्याचा अभ्यासक, मराठी भाषेचा अभ्यासक असल्यामुळं बाकीच्या लँग्वेजमध्ये आणि मराठी लँग्वेजमध्ये काय फरक आहे? गुरुजी, इंग्रजी लँग्वेजमध्ये म्हणजे इंग्लिश लँग्वेजमध्ये एखादा शब्द सायलंट असतो. एखादा शब्द जे इंग्रजीचे अभ्यासक आहेत त्यांच्या लक्षात येईल. समजा घरी पोहोचल्याच्या नंतर इंग्रजीचा माणूस म्हणतो रिच्ड द हाऊस, म्हणजे घरी आलो. काही जण बोलताना रिच्ड द हाऊस म्हणण्यापेक्षा रिच्ड हाऊस म्हणतात. काय म्हणतात? रिच्ड हाऊस. म्हणजे त्याच्यात द असतो पण द लई सायलेंट असतो एखादा शब्द. हिंदीमध्ये थोडं ह्याच्यापेक्षा वेगळे. आइए जनाब, तशरीफ फरमाइए, क्या लेंगे, चाय लेंगे, कॉफी लेंगे, दूध लेंगे या नींबू शरबत लेंगे. तो म्हणतो नहीं जनाब बहुत धूप है, थोड़ी देर बैठेंगे बाद में देखेंगे. मराठीत तसं नाही. चहा घेणार का? चहा, दूध, कॉफी. आता इथं बसलेल्या कोणत्या बी माणसानं मला लिहून दाखवायचं. काय लिहून दाखवायचं? आणि माझ्याकडून 1 लाख बक्षीस न्यायचं. हे लिहताच येत नाही ना, पण वापरतात लई. आता बघा कसं असतं बघा. काही बोलायची गरजच नसती. सत्याला चल ना. अरे नंबर 1 महाराज आहेत. अरे लय भारी हरिपाठ आहे. पंगत लय भारी आहे. हा, शब्द फक्त फरक आहे. फरक आहे. हे मराठीचं वैशिष्ट्य. जास्त बोलायची गरजच नाही. नुसत्या एका शब्दामध्ये अख्खं वाक्याचे वाक्य गायब असतं. तसं काही प्रवाह निघतात बोलताना. आता तुकोबाराय काय म्हणले? नाही तरी गेला जन्म वाया. याचा